आज शिराळा शहरातील व शिराळा नगरीला एक ऐतिहासिक आणि एक आनंदाचा क्षण म्हणजे शिराळा एस.टी. महामंडळाला कित्येक दिवसापासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे। सत्तूभाऊ जे आमदार आहेत तिथले शिराळा विधानसभाचे यांच्या प्रयत्नातून शिराळा एस.टी. महामंडळाला 10 बसेस आज अवेलेबल झालेले आहेत। त्याचा प्रवास आज इथले प्रवासीसह इथले आमदार सत्यजित देशमुख भाऊ करत आहेत। आज आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जे ते लोकार्पण झालेलं आहे तर भाऊंच्या काय भावना आहेत, कारण त्यांनी या महामंडळाला एस.टी. देण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। भाऊ नमस्ते आणि पहिल्यांदा आपल्याला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। भाऊ आपलं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे की आपण जे शब्द दिलता तो शब्द आता कुठेतरी पूर्णत्वावर येत आहे, काय भावना आहे? आम्हाला खरंच खूप आनंद होतोय, कारण का एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून सातत्यानं लोकाभिमुख सेवा करण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न आजपर्यंत होत आलेला आहे। दुर्दैवानं मधल्या काळामध्ये आमच्याकडं शिराळा आगारामध्ये 78 गाड्या होत्या, पण काही कारणानं गाड्या कमी व्हायला लागल्या आणि गाडी कमी झाल्यानंतर प्रवाशांची खूप मोठ्या पद्धतीनं ससे उलपट व्हायला लागली। ज्या ठिकाणी एका तासाला किंवा अर्ध्या तासाला 15 मिनिटाला गाड्या यायला पाहिजे होत्या तिथं 1.5 तासानंतर गाड्या यायला लागल्या। म्हणून अंतर्गत प्रवाशांची सुविधा व्हायला पाहिजे, लॉंग रूटच्या प्रवासांची सुविधा व्हायला पाहिजे, ह्यासाठी मी सातत्यानं सरकारच्या पाठीमागे तगादा लावला। तशी बघितले तर आमच्याकडं आता 100 गाड्या आल्या, त्यातल्या 10 गाड्या आलेल्या आहेत। लवकरात लवकर माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापराव सरनाईक साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणखी त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागून, अजितदादांच्या पाठीमागे लागून आणि गाड्या आम्हाला 10 कशा मिळतील, आता 53 गाड्या आमच्या झालेल्या आहेत, त्या आमच्या 63 कशा करता येतील आणि 15 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीनं आमचं अंतर्गत असणारं वाहतुकीचं नियमन कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होणार आहे। भाऊ कारण ही एस.टी. लालपरी ही ग्रामीण भाग आपला डोंगरी भाग याची कुठंतरी जीवनवाहिनी आहे, पण त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये असं कुठेतरी विपरीत झाला, कारण प्रवासी कुठं नाराज आहेत। मग प्रवाशांना आता आपण काय सांगाल की आता अत्याधुनिक पद्धतीची जी बस आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्या प्रवाशांनी सुद्धा याचा कुठेतरी लाभ घेतला पाहिजे। आता तुम्ही बघितलं असेल तर 2-2 सीटर आहेत, अगोदर 3 सीट्स इकडे एका बाजूला असायचे, इकडे एक सीट असायची, आता 2-2 सीटर आहेत। अत्यंत स्पेशियस आहे, म्हणजे प्रशस्त अशा पद्धतीची एस.टी. झालेली आहे, चांगल्या पद्धतीची वाहनं दिलेली आहेत। आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो हे जे आता आपलं महायुतीचं सरकार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रतापराव सरनाईक साहेबांच्या बरोबर माझे अनेक वर्षाचे संबंध आहेत। अत्यंत प्रतिथेश अशा पद्धतीचे ते उद्योजक पण ते स्वतः असल्यामुळं मला खात्री आहे एक कॉर्पोरेट स्टाईल गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो की ज्या माध्यमातून जसे आपण एक चांगल्या पद्धतीची संस्था चालवतो त्या पद्धतीनं महामंडळाचं आपण चालवण्यामध्ये यशस्वी झालो तर महाराष्ट्राचं हे एस.टी. महामंडळ आहे, राज्य परिवहन महामंडळ हे देशातलं सगळ्यात चांगलं नफा देणारं महामंडळ होईल। हे येत्या ह्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल आणि ह्यामध्ये शिराळा आगाराचं सुद्धा तेवढाच तोलामोलाचं योगदान असेल अशा पद्धतीचं आम्हा सर्व मंडळींचं नियोजन असणार आहे। भाऊ एस.टीची आता सुविधा बघितली तर तशी महिला असू देत, तुमचे दिव्यांग व्यक्ती असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, स्वातंत्र्य सैनिक असू देत, प्रत्येकाला आरक्षित केलेले आहेत। मग त्यासाठी लोकांनी सुद्धा असं एस.टीचे कुठे त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, एस.टीचा प्रवास केला पाहिजे। जसं महिलांसाठी सुद्धा एस.टीसाठी चांगल्या योजना आहेत तसं विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बसेस आहेत, पासेस आहेत, तर विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घेतला पाहिजे। कुठंतरी एस.टीची सुविधा चुकीची असल्यामुळं ते येत नव्हते, पण आता 10 बसेस आलेल्या आहेत, त्याचा रूट कसा असणार आहे? कसं आहे की ह्या 10 बसेसच्या बरोबरीनं आम्हाला एस.टी. आगार सुद्धा सुशोभित करायचं आहे, चांगली शौचालय द्यायची आहेत, उपाहारगृह चांगलं पाहिजे, त्याचबरोबर प्रवासी आला की प्रवासी आमच्यासाठी देव पाहिजे। प्रवाशामध्ये आम्हाला स्वतःचं असणारा येणारा प्रवासी जो आहे त्याला देवताच्या स्वरूपात आपण बघितलं आणि त्याची चांगली अवभगत आपण केली, त्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर प्रवाशांना काय लागणार आहे, सगळ्या सुखसुविधा आपण दिल्या, चांगल्या गाड्या दिल्या, वेळेत गाड्या जर सुटल्या तर प्रवाशांना दुसरा कुठल्याही अन्य वाहतुकीचा मार्ग बघायचं काय कारण नाही, कारण का सगळ्यात सुरक्षित प्रवास हा एस.टीचा प्रवास आहे। ह्या सगळ्या एस.टी आहेत ह्यांना विमा कवच आहे, उद्या कुठल्याही पद्धतीचा काही जर घटना घडली, अपघात घडला तर त्या माध्यमातून सर्व प्रवाशांचं त्यानिमित्तानं विमा कवचाच्या माध्यमातून त्यांना लागणारी जी काही पुढची व्यवस्था आहे ती एस.टीच्या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून अंतर्गत असणारं आमचं व्यवस्थापन वाहतुकीचं आणि लॉंग रूटचं व्यवस्थापन हे जर आम्ही योग्य पद्धतीनं ह्या पुढच्या काळात जे गोखरे साहेब आणि बाकी आमच्या आदरणीय ताटे मॅडम ह्या सगळ्या मंडळींचं नियोजन आहे त्या पद्धतीनं झालं तर मला खात्री आहे की येत्या येणाऱ्या 6 ते 8 महिन्यामध्ये शिराळा आगार जो आहे तो नफ्यातला आगार म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये गणला जाईल। भाऊ अगदी शेवटचा प्रश्न,
आणि हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा मनात पडलेला प्रश्न की आजच्या उद्घाटनाला जे प्रमुख उपस्थिती होती ती शिवाजीराव नाईक साहेबांची, आणि कुठेतरी दबक्या आवाजात चर्चा आहे की नाईक साहेब सुद्धा आता सत्तेत येण्याच्या मार्गावरती आहेत. तर आपल्याला काय वाटतंय आजचा सगळा हा जो दुग्ध शेतकऱ्याचा योग आहे तो त्या गोष्टीत आहे का? तर मी नाईक साहेबांचा आभार मानतो, कारण का शिराळा तालुक्याची आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की विकासात्मक कामामध्ये आम्ही राजकारण कधी आणत नाही. मी जरी विरोधात असलो तरी पण विकासात्मक कामांच्या संदर्भात ज्यावेळेस आमची कुठल्याही मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधीनं कुठली भूमिका घेतली तर त्याला सकारात्मकच भूमिका आजपर्यंत आम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेली आहे. त्यांचं मी स्वागत करतो. ते आज या ST आगाराच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, त्या माध्यमातून त्यांनी ज्या मौलिक सूचना दिल्या आणि त्याहूनही पुढं जाऊन त्यांचा असणारा सुद्धा जो गाढा अनुभव आहे, अनेक वर्ष त्यांनी ह्या असणाऱ्या जिल्हा प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आम्हाला सुद्धा निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे. आणि त्याहूनही पुढं जाऊन माझं प्रामाणिक मत आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून जर समजा आमचे कोण सहकारी जर चांगल्या सरकारी कार्यक्रमाला, हा मंडळाचा कार्यक्रम म्हणजे एक सगळ्यांचाच कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे, त्यामुळे ते आले, त्यांचं खरंच स्वागत आहे. आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी अशीच विनंती करतो की असणारे त्यांची जे काय अनुभवाच्या माध्यमातून त्यांची जी माहिती आहे ती माहिती आम्हाला सातत्याने त्यांनी देत राहावं. आणि हा मतदारसंघ महाराष्ट्रातला एक अग्रगण्य मतदारसंघ आम्हाला करायचा आहे. त्या असणाऱ्या आमच्या इप्सिताकडं आम्ही सगळी मंडळी संयुक्तिकरित्या एक संघ म्हणून, एक टीम म्हणून जावं, हीच माझी ह्या निमित्तानं गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांच्या बाबतीतली माझी भूमिका तुम्हाला शुभेच्छा रूपानं सांगतो. हो, पण एक शब्द एक प्रश्न अनुत्तरित राहतोय की त्यांचा पक्षप्रवेशाची जी चर्चा आहे त्याबद्दल कितपत तथ्य आहे? आगे आगे देखो होता है क्या. आजच्या घडीला सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपानं तर आम्ही सगळीजण एका मनानं, एका दिलानं, एका विचारानं मतदारसंघ पुढे घेऊन जाण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय. आता दोन रेषा दोन वेगवेगळ्या मार्गानं जाणार का एक विचारानं जाणार आणि मतदारसंघाचा अधिक वेगाने विकास होणार आहे, हा काळ ठरवेल. निश्चितपणे वेट अँड वॉच. तर हे इकडचे आमदार सत्यजित देशमुख भाऊत आहे, यांनी त्यांच्या शैलीमध्ये कुठल्याही गोष्टीत न अडकता आणि जबाबदारी न घेता त्यांनी उत्तर दिलेले आहेत आणि वेट अँड वॉचची भूमिकेमध्ये ते आहेत.